नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या षष्ठ अष्टम द्वादशमध्ये नीचीचे ग्रह या सिरीजमधला गुरु बघूया. नीचीचा गुरु असतो मकर राशीमध्ये. मकर राशीत तो 3 अंशापर्यंत नीचीचा होतो फक्त. मकर राशी शनीची अतिशय शिस्तप्रिय आणि कॉन्ट्रॅक्शन करणारी, लिमिटेशन्सची रास आहे. गुरुला लिमिटेशन ही गोष्ट अजिबात मानवत नाही. गुरु हा प्रसरणाचा कारक आहे, त्यामुळे शनीच्या घरी गेल्यामुळे तो नीचीचा झालेला आहे. षष्ठामध्ये आपण त्याला घालून बघूया. हा षष्ठ स्थानामध्ये पोटाचे त्रास आणतो. मुळात षष्ठ स्थानामध्ये गुरु हा लिव्हरचा कारक आहे, फॅटी लिव्हर. इथे हा नीचीचा आला की गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, भाग्याचा कारक आहे, धनाचा कारक आहे, एकूणच सगळ्या संतान वगैरे सगळ्या सुखांचा हा कारक आहे. हा नीचीचा झाला की त्याचं सगळं कारकत्व मार खातं. आणि षष्ठामध्ये आला की तो सगळ्या दृष्टीने त्रासाचाच होतो. असाच षष्ठात नीचीचा झाल्यावरती त्याला वर आणण्यासाठी काय काम करायचं, तर विष्णू सहस्रनाम म्हणायचं रोज. अष्टमामध्ये नीचीचा गुरु. आता अष्टमामध्ये गुरु हा तर विंडफॉल गेल देणार आहे, पण तो नीचीचा आला ना की त्याला पैशाचं काम करता येत नाही, अचानक बदल करणार आहे. आणि हे आध्यात्मिकतेचं स्थान आहे. शिवाय विंडफॉल गेनचा असल्यामुळे अचानक आर्थिक चढउतार. पण इथे हा संशोधन कार्यामध्ये, गूढ विद्येमध्ये मात्र खूप चांगला आहे. आणि जर याचा नीचभंग झाला असेल या गुरुचा, म्हणजे अष्टमामध्ये गुरु नीचीचा आलेला आहे मकरेत आणि त्याच्याबरोबर शनी पण तिथेच आला आहे, तर या गुरुचा नीचभंग होतो आणि अनपेक्षित यश देतो हा. पण तरीही अष्टमात नीचीचा गुरु जर याच्याकडे शुभग्रहाची दृष्टी नाही किंवा याचा नीचभंग होत नाही, तर विष्णू सहस्रनाम म्हणा, हा एकच त्याला उपाय करू शकतो आपण. याच्यानंतर आपण बघूया व्ययामध्ये नीचीचा गुरु. गुरु नीचीचा असणं हे मुळात गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे. त्याच्यामुळे असं छोट्या छोट्या कारणांनी त्याच्या कारकत्वामध्ये कमीपणा येत नाही. पण हा नीचीचा गुरु व्ययामध्ये, आता व्ययस्थान हे तर गुरुचं स्वतःचं स्थान आहे ना, मीन राशीचं. आता या व्ययस्थानामध्ये 10 आकड्यामध्ये नीचीचा गुरु आला तर अनपेक्षित खर्च, परदेशी आणि खर्च, कारण हे खर्चाचं आणि परदेशाचं स्थान आहे. पण आध्यात्मिकतेमध्ये, परोपकारामध्ये हा नेहमी पुढे असतो. हा षष्ठाकडे बघतो, त्याच्यामुळे हा हिलिंगचं नॉलेज पण देतो. पण पोटाचे विकार, कारण षष्ठस्थानाकडे बघतो हा गुरु, हा इथे षष्ठस्थान हे पचनसंस्थेचं स्थान आहे, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात माणसाला. आपल्या कुंडलीमध्ये षष्ठ अष्टम द्वादश कुठेही नीचीचा गुरु आला की विष्णू सहस्रनाम, पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करा, पिवळी फुलं देवाला वाहा, पिवळी वस्त्र दान करा, हे सगळं करा. याच्यामुळे त्या गुरुला बळ मिळतं आणि त्याचे वाईट परिणाम रोखले जातात. कसा वाटला तुम्हाला एपिसोड मला मेल करून कळवा. हे जे आपण वेगळे वेगळे एपिसोड करतोय, ग्रह उच्चीचा, ग्रह नीचीचा, तो षष्ठ अष्टम द्वादशात, तो केंद्र त्रिकोणात, चांगले कुठे वाईट कुठे, हे सगळं मी तुम्हाला एपिसोड्समध्ये तर सांगतेच आहे. पण इथे लिमिटेशन्स आहेत, थोडंसंच सांगावं लागतं, कारण जास्त वेळ बघता येत नाही. एखादा एपिसोड कंटाळा येतो बघणाऱ्याला. त्याच्यापेक्षा तुम्ही माझ्या क्लासला या ना, मी क्लास घेते. माझा मेल आय डी लिहिलेला आहे माझ्या चॅनलवरती, त्याच्यावर तुम्ही मला मेल टाका, मी तुम्हाला माझ्या क्लासची सगळी माहिती देईन. ऑनलाईन क्लासेस असतात माझे. वेलकम, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुढच्या नीचीच्या ग्रहासाठी थांबते. तोपर्यंत बाय बाय.